गांवकर हे विधानसभेच्या उच्च पदाचेर सभापती पदाचेर त्यांची निवड जाली, इलेक्ट जावन त्यांची निवड जाल्ली आसा। हांव पयल्याच पयलीं गोंयच्या जनतेच्या वतीन भारतीय जनता पार्टीच्या वतीन म्हणजे खूब खूब अभिनंदन करता आणि नक्कीच म्हणजे बारीक समाजाचो एक मनीस उच्च पावण्याचेर पावला। विधानसभेतले कामकाजूय बी इज अ वेल एक्सपिरियन्स, सेकंड टायम MLA असल्या कारणान तो संयमी स्वभावाचो खूब बऱ्या पद्धतीचें कामकाज विधानसभेत करतलो अशी अपेक्षा आसा आणि हांव परत एकदा ताचें खूब खूब अभिनंदन करता। आज डॉक्टर गणेश गांवकर जो MLA से स्पीकर पोस्ट पे इलेक्ट हुआ है, मैं फ्रॉम द लेजिस्लेटर ऑफ द भारतीय जनता पार्टी उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। गोवा की जनता की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से भी उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। एक अपना सामान्य कार्यकर्ता से इतने उच्च पद पर पहुँचने वाला सेकेंड टाइम MLA, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। आज कॅबिनेट जाली पळय, आज कॅबिनेट जाली त्या हेजेर मेन विषय हाऊसिंग डिपार्टमेंटाच्या वतीन आम्ही स्लम रिहॅबिलिटेशन पॉलिसी ही लॉन्च केल्या। आम्ही स्लम हाऊसिंग डिपार्टमेंटाच्या वतीन थ्रू कलेक्टर्स हे स्लम नोटिफाय करतले आणि स्लम नोटिफाय केल्या उपरांत स्लम रिहॅबिलिट करपा खातीर सरकाराचो प्रयत्न आसा। ज्या पद्दतीचो मेन टावनांनी आमच्या स्लम आसा तांकां रिहॅबिलिट करून तांकां घर बांदून दितले, जेणे करून फॉर एग्जाम्पल गव्हर्मेंटात लँडान जर एक 40,000 जागेर स्लम आसत जाल्यार 20,000 लँड फ्री जातली, 20,000 लँडान तांकां रिहॅबिलिट करतले, टोटली ऑन द पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप। खंयसरूच सरकाराचो एकूय पयसो हेच्या खातीर खर्च करचे ना। आमी म्हजें घर ह्या स्किमींतल्यान जेन्ना स्कीम हाडली तेन्ना बऱ्याच जाणांची टिका आसली की आमी सरकारी जागा तांकां विकत घेतले म्हणून, तेन्ना ज्यो स्लम नोटिफाय जातल्यो त्या स्लम नोटिफायड स्लमांतल्यान कोणीच तांकां म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत तांकां एप्लाय करपाक मेळचें ना, तर तांकां स्लम रिहॅबिलिटेशनांतल्यान तांकां रिहॅबिलिट करतले। उरलेल्यांक म्हजें घर ह्या स्किमींतल्यान आमी गव्हर्मेंट आसतले, कोमुनाज आसतले, आलवारा मोगाचो आसतले, तांकां जागो दिवपाचो सरकाराचो जो आमी म्हज्या घर ह्या स्किमींतल्यान हाडला तातूंतल्यान दितले। वेळच्या वेळी रेट जे कितें आहा पळय ते नोटिफाय करतले। सर्वे कितें केल्लो आसा हाज्या खातीर? सर्वे सुरू आसा। स्लम रिहॅबिलिट फुकट करतली आत्ता स्लम नोटिफाय करपाचो, तेज्या फुडल्यान अजून डिक्लेअर जावंक ना। स्लम रिहॅबिलिटेशन पॉलिसी डिक्लेअर केली। विरोध जावपाक शकता असं दिसना सर तुमकां? कारण खुबशे लोकांक डायरेक्ट बिगर गोमंतकाय तांकां मेळटले अशें तरेचो एक वास। हांवें आतां फक्त म्हटलं आमी स्लम डिक्लेअर करतले आनी स्लम रिहॅब करतले, आमी कशें करतले, कितें करतले, कितले पयशे घेतले हेजेर अजून कांयच उलोवंक ना। ओके, दॅट वी वील डिसायड आफ्टरवर्ड्स। पयल्याच पयलीं जी स्लम खूब मोठ्या प्रमाणात वाडटा ते बंद जावप हे गरजेचें आसा। कशें दितले, कितें दितले ते फायनलायज स्टॉप करतात। सर होम मिनिस्टर अमित शाह चेअरमॅन आता कितें आसा? सर अमित शाह विजीट वांगडाच जाय मरे। सर अमित शाह विजीट केन्ना? 4 तारखेक कन्फर्म जालें। 4 तारखेक कन्फर्म। हां सर IIT चेर सर क्वॉर्टर प्रोटेस्ट होता। किती म्हणटा